उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद वकील संघाच्या वतीने आयोजित लेक्चर सिरीजच्या 8व्या लेक्चर प्रसंगी विचारमंचावर उपस्थित मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील माननीय न्यायमूर्ती श्री एस.जी. मेहरे साहेब, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश बोरुळकर सर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत कवडे सर, उपाध्यक्ष शिल्पा अवचार मॅडम, सचिव ॲडव्होकेट रवींद्र गोरे सर, कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ कनिष्ठ विधिज्ञ व उपस्थित असलेल्या सर्वांचे मी ॲडव्होकेट सुस्मिता दौंड वकील संघाच्या वतीने सहर्ष स्वागत करते। वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश बोरुळकर सर यांना विनंती करते की त्यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील माननीय न्यायमूर्ती श्री एस.जी. मेहरे साहेब यांचे स्वागत करावे। धन्यवाद सर। वकील संघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत कवडे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। आपल्या बार असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लेक्चर सिरीजमध्ये आज हे 8वं लेक्चर आदरणीय न्यायमूर्ती मेहरे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडत आहे। सर, आपल्या या वर्षीच्या बार असोसिएशनने या वकील संघातील सर्व आदरणीय ज्येष्ठ न्यायमूर्तींचा आदरणीय ज्येष्ठ वकील साहेबांचा, या वकील संघातील सर्व सदस्यांना तसेच विधी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनाचा फायदा व्हावा म्हणून ही सिरीज आयोजित करण्यात आलेली आहे। पहिलं लेक्चर हे नो द जज माननीय न्यायमूर्ती घुगे सरांच्या पासून सुरू होऊन त्यानंतर आदरणीय सर्व सिनियर काउन्सिल्स आणि आज 8वं लेक्चर हे आदरणीय मेहरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। गेल्या महिन्यामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली आणि त्याच्याच अनुषंगाने आदरणीय मेहरे साहेबांनी छत्रपती शिवरायांची न्यायव्यवस्था हा विषय घेऊन आपल्या समोर ते आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहेत आणि यापुढेही देखील आम्ही शक्य तेवढे जास्तीत जास्त लेक्चर सीरीजमध्ये चांगले आदरणीय सिनियर आपल्या इथे जे काही वेगवेगळे लेक्चर सिरीज किंवा कार्यक्रमाचं आयोजन होतं त्यामध्ये 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली होती। त्या प्रसंगी बार काउन्सिलचे आमचे सदस्य ज्येष्ठ सदस्य साळुंखे साहेब, बार काउन्सिलचे सदस्य अमोल साहेबांनी आणि गिरासे साहेबांनी सांगितलं की शिवजयंती जरा मोठ्या प्रमाणावर किंवा विस्तृत प्रमाणावर झाली पाहिजे। यांच्या या आम्ही जी काय सजेशन होतं त्याच्या अनुषंगाने हा आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यामुळे खरं म्हणजे साहेबांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी आम्हाला कल्पना दिली आणि याच वेळेस आम्ही तुमच्या जे काय सजेशन होतं त्याला लगेच अनुसरून एक कार्यक्रम ठेवायचं कारण म्हणजे आमच्याकडे साहेबांनी जे काय शिवाजी महाराज आणि न्यायव्यवस्था या संदर्भात जो अभ्यास करून लेख लिहिलेला आहे, जसे पहिला प्रसिद्ध लेख झाला होता राज्यस्तरीय जेव्हा परिषदेमध्ये त्या सेमिनारमध्ये त्यांचा लेख प्रकाशित झालेला आहे, तसेच जिल्हा वकील संघामध्ये देखील त्यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमावेळी शिवाजी महाराज आणि न्यायव्यवस्था याविषयी त्यांनी त्यांचा सखोल अभ्यास आणि त्यांचं मत व्यक्त केलेलं होतं। त्याच्या अनुषंगानेच हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे। तसं पाहिलं तर शिवाजी महाराजांबद्दल त्यांची रणनीती, राजनीती आणि त्यांचा लढाईपणा हे आपण बरेच वेळा ऐकत असतो, वाचत असतो, पण त्याचबरोबर हा रयतेचा राजा जो 18 पगड जातीला घेऊन जाणार होता त्यांनी या त्यांच्या राज्यव्यवस्थेमध्ये न्यायालय किंवा न्यायव्यवस्थेला किती महत्त्व दिलेलं होतं आणि त्या महत्त्व दिलेलं आणि ते जे तत्व आहेत ते आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये देखील उतरलेले आहेत। एवढे महान विचार आणि त्या अनुषंगाने ते त्यांचे राज्य करत होते। त्यामुळे आपण या संदर्भात जो मेहरे साहेबांचा जो या विषयी अभ्यास आहे तो आपण त्यांचे विचार ऐकू आणि साहेब आपण आलात त्याबद्दल आपले आभार सुरुवातीलाच मानतो आणि आमच्या वकील संघातर्फे तर मी आता विनंती करतो मेहरे साहेबांना पुढील विषय। जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि त्यांच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्त एवढे वकील इथे गोळा झाले
ही त्यांना आपण केलेले स्मरण आहे असं मला वाटतं. आजचा विषय जो आहे हा पूर्वीसुद्धा मी सहज मला डिस्ट्रिक्ट ज्युडिशरीला बरेचदा बोलवायचे, ते मला त्यावेळेला बोलवलं. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी मला कलेक्ट केले आणि कर्मधर्मसंयोगाने त्या कार्यक्रमाला साळुंके साहेब त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि ते त्यांनी ऐकलं. आणि पण ते साळुंके सरांनी तुझं फार रिकमेंडेशन केलं. जाय भावे साहेब मला एक दिवस म्हणले शिंदखेड्याला की सर तुमचं ते स्पीच आपल्याला घ्यायचं बरं का. मी त्यांना म्हटलं सर माझं ते आर्टिकल आहे ते ऑलरेडी पब्लिश झालेलं आहे, अनेकांनी वाचलेलं आहे, आता त्यात काही असं नवीन सांगण्यासारखं काही नाही आहे. कारण मी सुद्धा तो डाटा कलेक्ट केला, फक्त संकलन केलं आणि माझ्या शब्दात तो उतरवला. सेम थिंग मी गोरेंना पण बोललो. अरे म्हटलं एकच एक धडा कितीदा वाचायला लावतो लोकांना. ते म्हण नाही सर तुमच्या भाषेत आम्हाला ऐकायचं आहे. आता माझी भाषा काय हे मला पण माहीत नाही, पण मी मराठी बोलतो. मग त्याने विनंती केली की सर प्लीज इंग्रजीत नका बोलू म्हणे. म्हटलं ठीक आहे आपण मराठीत बोलू. तसा हा शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा प्रवास आपण करतो आहोत. शिवाजी महाराज एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते आणि अशी माणसं जेव्हा भूतलावर येतात ती खऱ्या अर्थानं माणसं नसतातच. ते कुठले तरी दैवी अवतार असतात किंवा त्यांच्या विशेष कार्याला परमेश्वरांनी त्यांना जन्माला घातलेलं असतं. आणि असे लोक आपण जर ऑन एन ॲव्हरेज इतिहास पाहिला तर अल्पायुष्य असतात. परंतु त्या अल्पायुष्यामध्ये ते समाजाचं एवढं काम करतात, समाजामध्ये एवढी क्रांती पेरून ठेवतात की ती युगाने युगे चालू राहते. अशा एका वंदनीय व्यक्तिमत्वाबद्दल तुम्ही मला इथे बोलायला काहीतरी दोन शब्द सांगायला बोलवलं, त्याबद्दल मी अध्यक्ष श्री बोरुलकर आणि त्यांची सगळी टीम आणि सगळे सिनियर काउन्सिल आणि सगळे माझे मित्र आणि मैत्रिणींनो मी माझ्या तोडक्या शब्दात माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तर सुरुवात करूया. शिवाजी महाराज. शिवाजी महाराज जर म्हटलं तर आपल्याकडे शिवाजी महाराजांची त्यांच्या कमरेला लटकलेली तलवार, अश्वावर रूढ आणि त्यांचे पराक्रम आपण ऐकतो की त्यांनी कुठे युद्ध केलं, कुठे मिळवलं. परंतु ही रणनीती जेव्हा प्रत्यक्षात अंमलात आणायची होती त्याकरिता सर्वसामान्य जनतेचा सपोर्ट त्याला हवा होता. आणि शिवाजी महाराजांची जर आपण न्यायव्यवस्थे बाबतीत आपण बोलणार आहोत ते जर पाहिलं तर त्यांनी सर्वप्रथम नागरिकांच्या हक्कावर फोकस केलं. म्हणजे शिवाजी महाराज यायच्या आधी जी सिस्टीम चालवत होती ती काजी पद्धत चालवत होती की मोगलांच्या काळापासून ती डेव्हलप झाली होती. ती काजी सिस्टीम होती की काजी म्हणजे त्या काळातला न्यायाधीश असायचा आणि तो सर्व प्रकरण हाताळायचा. पण तो शिवाजी महाराजांनी एक रिव्होल्युशन आणलं. अनेक राजे रजवाडे आले, राजे आले, सगळे आले, पण त्यांनी कोणाही बदल करण्याचा कधी विचार केला नाही. परंतु शिवाजी महाराज प्रथम आपल्या महाराष्ट्राचं दैवत असं होतं की त्यांनी काहीतरी बदल करायचं ठरवलं आणि त्या बदलाचाच परिणाम म्हणून त्यांची न्यायव्यवस्था. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर पाहिलं तर ही वॉज द किंग ऑफ द पब्लिक, बाय द पब्लिक अँड ऑफ द पब्लिक. म्हणून त्यांना आपण जाणता राजा म्हणतो. तर ह्या जाणत्या राजांनी समाजामध्ये होणारे प्रश्न, त्यावर विशेष सोल्युशन आणि जस्टिस ॲट द डोअर स्टेप आणि चीफेस्ट जस्टिस ह्या सगळ्या गोष्टी अवलंबिलेल्या आपल्याला आठवतील. तर त्या काळामध्ये जेव्हा एक सिस्टीम रिडेव्हलप होत होती त्यावेळेला महाराजांनी सर्वात पहिले जर काय केलं असेल ती आपल्याला बघता येईल की त्यांनी एक ज्युडिशियल सिस्टीम तयार केली. सगळ्यात पहिले राज्याभिषेक झाल्या त्यांनी एक अष्टप्रधान मंडळ तयार केलं. जगाच्या पाठीवर कुठलीही सत्ता असो, लोकशाही असो, हुकुमशाही असो, कम्युनिझम असो, हा जो ज्युडिशियल पार्ट आहे हा इंडिव्हिज्युअल आहे, त्याला कोणी सेपरेट करू शकत नाही. कुठलाही असो, मग हुकुमशाही असेल तर राजा न्यायाधीशाचं काम करतो, दुसरी सिस्टीम असेल तर कमिटी करेल आणि त्याला रिप्रेझेंट करणारा एक जो राईट टू हिअर आहे, एक्सपर्टीने किंग
जेव्हा तो राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती महाराजांनी वेगवेगळे अष्टप्रधान म्हणजे त्यांचं त्या प्रकारचं 8 मंत्रिमंडळ त्यांनी निर्माण केलं आणि त्या मंत्रिमंडळामध्ये किंवा 8 विंग तयार केलेत. त्यापैकी एक त्यांनी ज्युडिशियरीसुद्धा त्याच्यात ठेवला. ह्या अष्टप्रधानामध्ये हा ज्युडिशियल विंगसुद्धा इंडिपेंडंट होता. महाराजांचं व्हिजन फार स्ट्रॉंग होतं. त्यांच्या विचारसरणीला खूप धार होती आणि भविष्य विद्यार्थ्यासारखं ते काम करायचे. तर जेव्हा त्यांनी ही अष्टप्रधान व्यवस्था निर्माण केली, त्यात ज्युडिशियरी हा एक पार्ट ठेवला, तर त्यांनी ती नुसता नेमून सोडली नाही. राज्यकर्ते आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करण्याची दाट शक्यता असते, हा विजन महाराजांच्या डोक्यात असावा म्हणून त्यांनी त्या काळामध्ये ज्युडिशियल इंडिपेंडन्स हा कन्सेप्ट ॲक्सेप्ट केला. कारण त्यावेळेला राजदरबार हा सुप्रीम कोर्टचं काम करायचा. राजदरबार जो सुप्रीम कोर्टाचं काम करायचा. परंतु जर त्यांची आपण बायोग्राफी वाचली किंवा त्यांच्या कार्याची जर वाचली तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या काळीसुद्धा त्यांनी ज्युडिशियल इंडिपेंडन्सचा एक तत्त्व त्यात घातलं. कारण स्पष्ट आहे की जेव्हा ज्युडिशियल सिस्टीम जेव्हा काम करत होती तेव्हा राजदरबार त्याच्यामध्ये कधीही ढवळाढवळ करत नसे. इट वॉज अ कम्प्लीट फ्रीडम टू द जजेस. तर अशी सिस्टीम त्यांनी तयार केलेली. बघा, आज आपण ज्युडिशियल इंडिपेंडन्सवर तासनतास भाषण ऐकतो, चर्चा करतो, कॉन्स्टिट्यूशनमध्ये वाचतो, परंतु ह्या ज्युडिशियल इंडिपेंडन्सचा जन्म महाराजांनी तेव्हाच घातला होता आणि ती आपण अनरिटन असतानासुद्धा आपण ते फॉलो करत असो. न्यायव्यवस्था आपल्याकडे ती काम करत होती. तर त्यामध्ये सर्वात आधी महाराजांनी काय केलं, त्यांनी नेचर ऑफ डिस्प्यूट डिवाईड केले. त्यांनी 2 प्रकारच्या सिस्टीम तयार केल्या. एका सिस्टीममध्ये त्यांनी केलं आहे सिव्हिल डिस्प्यूट्स आणि दुसरे होते त्यावेळेला रिलिजियस डिस्प्यूट. आणि हे जसं आपण ज्युडिक्शन 2 वेगवेगळ्या अथॉरिटीज देतो तसं त्यांनी 2 अथॉरिटीज तयार केल्या. एक होती सिस्टीम सिव्हिल डिस्प्यूटची आणि दुसरी होती रिलिजियस डिस्प्यूटची. तत्कालीन काळामध्ये शक्यता असावी की रिलिजियस डिस्प्यूट फार एमर्ज होत असेल, तर त्यांनी महाराजांनी एवढं करून थांबले नाहीत, त्यातसुद्धा एक्सपर्ट घेतलेत. त्या एक्सपर्ट सिस्टीममध्ये ज्युडिशियल विंग केल्यानंतर एक इश्यू मी सांगितल्याप्रमाणे एक विंग असा होता की तो रिलिजियस इश्यू करायचा आणि दुसरा जो होता तो सिव्हिल डिस्प्यूटचा होता. आणि या 2 डिफरंट विंगचे त्यांनी डिफरंट हेड्स तयार केले. सिव्हिल डिस्प्यूटसाठी जजेस नावाची एक प्रणाली तयार केली आणि रिलिजियससाठी त्यांनी पंडितराव नावाची एक सिस्टीम तयार केली. तर ह्या ज्युडिशियल सिस्टीममधले जजेस नावाचे जे काम करत होते त्या तिथे ज्या ज्या लेवलला ही ज्युडिशियल वर्क चालत असे त्याला सुपरवायझरी अथॉरिटी म्हणून एक चीफ जजसुद्धा तिथे नियुक्त केलेला होता. जो सुपरवायझरी अथॉरिटी होता, जसं आज हायकोर्ट आपण 227मध्ये सुपरवायझरी ज्युडिक्शन अवेल करतो, हे तेव्हा अस्तित्वात होतं. काहीही नवीन नाही, फक्त आपण उजळणी करत नाही आणि बघत नाही. तर ह्या केसमध्ये त्यांनी सुपरवाईज करण्याचं काम चीफ जजला दिलं आणि ही वॉज सुपरवायझिंग द वर्क. म्हणजे बघा, फक्त अधिकारी नेमून दिल्यानंतर जजेस नेमल्यानंतर महाराज तिथे थांबले नाही. व्हिजन त्यांचा होता की अधिकाराने माणसाची बुद्धी भ्रष्ट होऊ शकते, म्हणून त्याच्यावर नियंत्रण असायला हवं, म्हणून त्यावेळेला चीफ जस्टिससुद्धा काम करत असत. म्हणजे नुसतंच अपॉइंट करून जनतेला वाऱ्यावर सोडलं नाही, ते काम व्यवस्थित होतं की नाही, खऱ्या अर्थाने न्यायप्रणाली व्यवस्थित चालते की नाही, हे सुपरवायझरी अथॉरिटी महाराजांनी त्या काळात ठेवून दिलेली. आणि दुसरी जी पंडितराव नावाची एक सिस्टीम होती, ही पंडितराव ही जी सिस्टीम होती ही रिलिजियस इश्यू डिसाईड करायची. आणि आता डिस्प्यूट तर होणार, मग त्याला वेगवेगळे फोरम्स लागणार, वेगवेगळे ज्युडिक्शन लागणार. नेचर ऑफ मॅटर आपण बोललोच आहोत. तर त्या फोरम्समध्ये महाराजांनी 2 प्रकारच्या फोरम्स तयार केले. एक केली ब्रह्मसभा. ही ब्रह्मसभा जी होती ती रिलिजियस इश्यू डील करायची आणि त्याच्यामध्ये विद्वान ब्राह्मण, वैदिक पंडित, मीमांसक, पुराणिक आणि ज्योतिषी ह्या लोकांचा एक्सपर्ट म्हणून
वापर केला जातो, ओपिनियन घेतला जात असे, कारण तो रिलिजियसचा असायचा. तर बघा, सिलेक्शन करताना सुद्धा महाराज कुठे लक्ष द्यायचे की त्या विषयातला तज्ज्ञ कोण. धार्मिक विषयावर हे लोक काम करतात, तर म्हणूनच महाराजांनी हे काम ह्या लोकांवर सोपवलं. दुसरा आपला इंटरेस्टेड सब्जेक्ट जो आहे, ज्यासाठी आपण इथे रोज येतो, तो म्हणजे न्याय निवडायचं काम. त्यासाठी महाराजांनी जी सिस्टीम तयार केली होती ती एक पंचायत आणि गोत सभा ह्या 2 प्रकारच्या सिस्टीम काम करत असत. आणि ऑब्व्हियसली हे सगळे सिव्हिल नेचरचे डिस्प्यूट सगळे डील करत असत. तर मित्रांनो, ही जी गोटसभा होती, आता ही गोटसभा फॉर्म करून चालणार नाही, कुठेतरी द्यावं लागेल ना. औरंगाबादला बेंच द्यावं लागेल, बॉम्बेला बेंच द्यावं लागेल, कोल्हापूरला पण द्यावं लागेल, बेंचेस द्यावंच लागतील ना. तर तसं त्यांनी त्यांची प्लेस ऑफ सिटिंगसुद्धा दिली. तर ह्या गोटसभेला त्यांनी जी जागा दिली होती ती कुठे होती, त्यावेळेस कळायला की गावामध्ये एखादा चौथरा असायचा, त्या चौथऱ्यावरती गोटसभा चालत असे, किंवा मंदिराचा त्यावेळेस मंदिरांचा वापर होत असेल, आणि कधीकधी देशमुखांचं घरसुद्धा वापरत होते, देशमुखांच्या घरीसुद्धा ती गोटसभा भरत असेल. तर आता ही जी गोटसभा होती आणि पंचायत होती, त्यांचं ज्युरिडिक्शनसुद्धा त्यांनी डिसाईड केलं, टेरिटोरियल ज्युरिडिक्शन. इश्यू वॉज अबाउट दॅट टेरिटोरियल ज्युरिडिक्शन, किंवा असा कुठलाही गोटसभेवाला कुठे जाऊन काम करू शकत नाही. तर मित्रांनो, त्यांनी काय केलं, आपल्याला माहिती आहे परगणे तालुका जिल्हा, परगण्याच्या लेवलला एक गोटसभा असायची. त्यानंतर ती जी असायची ती एक प्रशासकीय जागा असायची. त्यानंतर कसबा, आपल्याला माहीत आहे की कसबे गव्हाण, आपण गावासमोरली तो कसबा, ह्या कसब्याचा खरा अर्थ आहे की एक इट इज अ मार्केट प्लेस फॉर नियर बाय व्हिलेजर्स. तर त्या कसब्यामध्ये सुद्धा ती गोटसभा भरत असे. आणि पेठसुद्धा माहीत आहे, पेठ इज मार्केट, पेठ म्हणून मार्केट ओळखतो. आणि त्यामध्ये ह्या ठिकाणी नॉर्मली ते सगळ्या गोटसभा आणि पंचायती काम करत असत. आता प्रश्न असा होता की आपण म्हणतो की द पर्सन ॲग्रीड हॅज टू अप्रोच टू दी लोएस्ट कोस्ट फर्स्ट. आपण म्हणतो ना, आता आम्हीच म्हणतो अरे हे सिव्हिल डिस्प्यूट आहे, सिव्हिल कोर्टात जा, हे JMFCचं कोर्ट आहे, तुम्ही JMFCचं कोर्टात जा. त्या ओरिजिनल सुरुवात जिथनं होते, लोएस्टपासून सुरुवात करायची, ही सिस्टीम तेव्हासुद्धा अस्तित्वात होती. लोकांना डायरेक्ट सभेमध्ये जाता येत नव्हतं, राजदरबारामध्ये त्यांना पिटिशन डायरेक्ट दाखल करता येत नव्हती. नो, 226 विल नॉट बी यूज्ड, यू विल हॅव टू गो टू द प्रॉपर फोरम, अशी सिस्टीम त्यावेळेला सुद्धा होती. तर मित्रांनो, त्या प्रगणे, कसबा किंवा पेठ इथे जिथे त्या गोटसभा अवेलेबल होत्या, तिथे त्यांना प्रायमरीली त्यांना ग्रीव्हन्स त्याचं तिथे पुटअप करावं लागत असेल. बाय मिस्टेक एखाद्याने चुकून समजा त्याचं ग्रीव्हन्स राजदरबारला, म्हणजे जी सुप्रीम कोर्ट होती त्यावेळेला, सुप्रीम अथॉरिटी होती, त्याला जर दाखल केलं तर ते पिटिशन थ्रो होत नसे, किंवा आपल्याकडे आलेल्या थ्रो नव्हती होत. त्यावेळेला त्याच्यावर ऑर्डर व्हायची की बुवा हा जो इश्यू आहे हा ग्रामसभेमध्ये किंवा गोटसभेमध्ये होतो, आणि त्याच्यावर एक एन्डॉर्समेंट मारला जायचा की तो एन्डॉर्समेंट असा, गोटामार्फत इन्साफ करून घ्यावा, अशी त्याच्यावर ऑर्डर होत असे की तुम्ही गोटला जा. आणि दॅट मॅटर वॉज गिवन हिम टू बॅक. आणि त्यानंतर मित्रांनो, आपण ज्युडिशियल इंडिपेंडन्स बाबतीत बोलतो, त्या गोटामार्फत तुम्ही इन्साफ करून घ्या असं सांगत होते. आता प्रश्न असा होता की नेचर ऑफ डिस्प्यूट, सिव्हिल नेचर ऑफ डिस्प्यूट कसे डिवाईड केले होते. तर त्यावेळेला पती की वतन, वृत्ती ती वतन, सक्सेशन, ॲडॉप्शन, पार्टिशन, बाउंड्री डिस्प्यूट्स, ह्या सगळ्या प्रकारचे डिस्प्यूट हे प्रायमरी कोर्टामध्ये म्हणजे गोटसभेला जात असत. दीज आर ऑल द सिव्हिल डिस्प्यूट्स. तर अशा पद्धतीमध्ये आता हे झाला, आपण सबस्टेन्शियल लॉ म्हणतो. सबस्टेन्शियल लॉला जोपर्यंत प्रोसिजरल लॉची साथ मिळत नाही तोपर्यंत सबस्टेन्शियल लॉ मोशनमध्ये ठेवता येत नाही, कारण प्रोसिजरल लॉज आर द कीज टू रन दी लॉ.
तर त्यामध्ये त्याच्यासुद्धा त्यांनी प्रोसिजरसुद्धा त्यावेळेला लेट डाऊन केली होती. तर कशी करायची, तर ग्रीव्हन्स जो ॲग्रीड पर्सन आहे त्याला आधी गोशालेला जावं लागत असे. आणि राईट टू हिअरिंग हा प्रिन्सिपलसुद्धा महाराजांनी त्यावेळेसपासून फॉलो केला. दोन्ही पक्षांना हिअरिंग कंपल्सरी होती. ते ॲडव्हर्सरी लिटिगेशन जे आज आपण म्हणतो, ही सिस्टीम महाराजांनी तेव्हा पाडलेली, आपण काहीही नवीन केलेलं नाही. त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याकडे सध्या हल्ली आर्बिट्रेशन ॲक्ट आहे. महाराजांनी आर्बिट्रेशनची प्रोसिडिंग तेव्हा टाकली होती, कारण ॲज सून ॲज यू पुट युअर ग्रीव्हन्स बिफोर दिस दॅट गोसभा पंचायत, तुम्हाला त्याच्यामध्ये एक राजीनामा लिहून द्यावा लागत असे. आता राजीनामा म्हणजे रिसिग्नेशन नाही बरं, इट इज अ कन्सेंट डीड, की आम्ही राजे आहो, राजीनामे. आणि तो राजीनामा कशाचा असायचा, की ही सभा जो न्याय निर्णय देईल तो आम्हाला बंधनकारक असेल. जसं आर्बिट्रेशन ॲक्टमध्ये असतं की आपण अपॉइंट करणार, इट इज बाइंडिंग ऑन अस. तर दिस सिस्टीम वॉज अवेलेबल दॅट टाईम, तिथेसुद्धा त्यावेळेला अवेलेबल होती. आणि त्यानंतर जे काही प्रोसिडिंग सुरू करायची, त्यांना दोघांना ऐकल्यानंतर एक तक्रीरा नावाचं डॉक्युमेंट, म्हणजे तक्रीरा म्हणजे थोडक्या भाषेत सांगायचं, तुमचा तक्रार काय म्हणणं आहे हे लिहून द्या. दॅट इज द रूल ऑफ प्लीडिंग. रूल ऑफ प्लीडिंग वॉज इन एक्झिस्टन्स ॲट द टाईम ऑफ शिवाजी महाराज. तर ते प्लीडिंग करावे लागत असेल, त्यांना लेखी लिहून द्यावं लागत असेल किंवा नेमकं वाद काय आहे. तर ही तक्रीरा झाल्यानंतर मित्रांनो, पुढची जी स्टेप होती ती तक्रीरा जी होती, ती तक्रार होती, ती सिद्ध करावी लागत असेल. तुम्ही लिहून दिलं म्हणजे गॉस्पेल ट्रूथ नाही. जसं आपण म्हणतो ना की प्लीडिंग केल्यानंतर एव्हिडन्स द्यावा लागतो, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स द्यावा लागतो, ओरल एव्हिडन्स द्यावा लागतं. सेम सिस्टीम वॉज देअर. पक्षकारांना त्यांच्या कंटेन्शनच्या सपोर्टमध्ये, क्लेमच्या सपोर्टमध्ये ओरल ॲज वेल डॉक्युमेंटरी एव्हिडन्स प्रोड्यूस करावा लागत असेल. आणि त्यानंतर हा डॉक्युमेंट दाखल केल्यानंतर काय व्हायचं, एव्हिडन्ससुद्धा रेकॉर्ड व्हायचा. आणि जसा एव्हिडन्स रेकॉर्ड झाला त्यानंतर त्या एव्हिडन्सची स्क्रुटिनी गोसभा किंवा पंचायत करत असे. म्हणजे आलेला एव्हिडन्स, ॲप्रिसिएशन ऑफ रूल ऑफ ॲप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स वॉज इन एक्झिस्टन्स. तो रूल ॲप्रिशिएट करावा लागत असे, तो एव्हिडन्स प्रोड्यूस जो आहे तो एक्झामिन करावा लागत असे आणि स्क्रुटिनी करावं लागत असे. आणि जशी स्क्रुटिनी झाली त्यानंतर ही जी सभा होती, नेक्स्ट स्टेज अशी होती की नेक्स्ट स्टेप त्याची संवादपत्र एक त्या दोघांना दाखल करावं लागत असे. हे सगळे प्लीडिंग झाले, हे झाले लाईक रिजॉइंडर. आज रिजॉइंडर तो ना, सर रिजॉइंडर, सगळे त्या प्रकारचं ते काहीतरी त्यावेळेला नाव त्याचं संवादपत्र होतं, पण इट वॉज लाईक दॅट. त्यानंतर मित्रांनो, त्या संवादपत्रामध्ये समजा काही डिस्प्युटेड फॅक्ट्स नसतील तर त्यांना एक जो संवादपत्र होता तो एक कॉम्प्रोमाइज डीडसारखा होता. दोघांची बाजू मांडली, संवादपत्र आलं की असं झालेलं आहे. आणि तो संवादपत्रामध्ये समजा एखादी पार्टी ॲग्रीएबल नसेल तर त्या पार्टीला एक परत संधी देण्यात येत असेल. तिथेच डिनाय केलं म्हणून नाही, एक ओपिनियन फॉर्म झाल्यानंतर संवादपत्र देताना त्याला जर वाटलं की नाही आपल्याकडे आणखी काहीतरी मोर स्ट्रॉंगर एव्हिडन्स आहे तर त्याला ती एक अपॉर्च्युनिटी देत असत. आणि दोन्ही बाजूला देत असत की अपार्ट फ्रॉम दिस तुमच्याकडे आणखी काही न्यू डॉक्युमेंट आला, ऑर्डर 41 रूल 27 असू शकते त्यावेळेसची ॲडिशनल एव्हिडन्स, दॅट मे बी दॅट लाईक दॅट, जस्ट वी कॅन गेस, वी डोंट नो एक्झॅक्टली व्हॉट वॉज देअर. त्यानंतर ॲडिशनल डॉक्युमेंट, ॲडिशनल मेडिसिन आल्यानंतर गोशाला परत त्याची रिएक्झामिनेशन करत असेल. आणि रिएक्झामिनेशन केल्यानंतर जर गोशालेला जो पुरावा सादर केला तो डिफिसिट वाटत असेल किंवा इनकम्प्लीट वाटत असेल तर गोशालेला तेव्हा काही अधिकार निर्माण होत होत असत. तर अशा परिस्थितीमध्ये जे पक्षकार आहेत दोन्ही बाजूचे, त्यांना एक अत्यंत कठीण अशी टेस्ट द्यावी लागत असेल जिचं नाव होतं अग्निदिव्य. आता अग्निदिव्य काय असते हे सर्वांना माहिती आहे,
तर ह्या हार्डन टेस्टमधून ते गेल्यानंतर मग त्या डिस्प्यूटचं कन्क्लुजन बाहेर येत असे. तर ह्या परीक्षेतून पास झाल्यानंतर जो ही अग्निदिव्य परीक्षा पास करेल त्याचा दावा सक्सेसफुल म्हणून डिक्लेअर करत असतात आणि जो अनसक्सेसफुल झाला तो डिफीट झाला असं ते हे करत डिक्लेअर करत असत. तर अशा प्रोसिजर तिथे त्यावेळेला फाइंड करायचं होत्या आणि त्याचा ऑब्जेक्ट होता टू फाइंड आउट दी ट्रूथ. जसं आज आपण रिव्हॅल्युशन करतो हे करतो, जस्ट डोंट ओनली फॉर फाइंडिंग आउट दी ट्रूथ. तर ते मित्रांनो ही सुद्धा सिस्टीम प्रोसिजरल लॉ इज ऑल्सो नॉट न्यू फॉर अस. महाराजांनी तेव्हाच प्रोसिजर किती महत्त्वाची आहे, CPC वाचलीच पाहिजे, CPC आपल्याला माहीत पाहिजेच, अपलेट साईडचे रूल्स आपल्याला माहितीच पाहिजे, कारण त्याशिवाय आपलं प्रकरण पुढे जाऊ शकत नाही. तर ही सिस्टीम त्यावेळेला सुद्धा महाराजांनी असत होती. आता ह्या सगळ्याला हे जर पिटिशन्स येतात याला एक सपोर्ट सिस्टीम लागते, कारण न्यायाधीश एका ठिकाणी बसल्यानंतर काही कामं तो स्वतः नाही करू शकत. सगळ्यात पहिला प्रश्न असो की सर्व्हिस ऑफ समन्स किंवा सर्व्हिस ऑफ नोटीस. मग त्याला एक विश्वासू माणूस लागेल, तो त्यास अधीन लागेल. म्हणून त्यावेळेला आजच्या समाजात आपण त्यांना वंचित जे लोक म्हणतो, जे वंचित समाजाचे लोक होते त्यांचं काम ते होतं की त्या प्रकरणाची नोटीस बजावायची. म्हणजे पहिले प्लेंटिंग आल्यानंतर, कारण एक वन साइडेड असेल ती प्लेंट, नोटीस इज मस्ट. तर हे जे लोक होते ज्यांना आज आपण वंचित म्हणतो यांच्यावर महाराजांनी विश्वास टाकला, कारण हे अत्यंत विश्वासाचं काम आहे. कारण आपण बघतो की जर प्रॉपर सर्व्हिस झाली नाही तर मॅटर पुढं जात नाही, आणि किंवा एखाद्या वेळेला सर्व्हिस मॅनिपुलेट केली तर एखाद्या माणसाच्या विरुद्ध ऑपॉर्च्युनिटी मिस करून जजमेंट होऊ शकतं. कारण बिलीफचं काम हे साधारण माणसाचं काम नव्हे, तो तेवढा ट्रस्ट वर्दी असला पाहिजे, त्याची तेवढी प्रशासनाची त्याच्यावर तेवढी भिस्त असली पाहिजे. आज आपण ज्या लोकांना वंचित म्हणतो त्यांच्या बाबतीत महाराजांचे काय व्ह्यूज होते हे त्यांच्या अपॉइंटवरून लक्षात येतं. ही वॉज सो काइंड. आणि सर्वांना घेऊन चालणे, प्रत्येकाला प्रशासनामध्ये सहभागी करणे ही एक वृत्ती महाराजांची ह्या अपॉइंटमेंटमधून दिसते. अदरवाईज तेव्हाची परिस्थिती सर्वांना माहिती आहे काय होती. पण अशा माणसांवर विश्वास टाकून महाराजांनी जे समाजात राहतात, जे लोक राहतात त्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी आणि मानसन्मान देण्याची ही एक पद्धत आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आता त्यावेळेला प्रश्न असा होता, त्यावेळेला सुद्धा पॉवर ऑफ अटर्नी सिस्टीम होती, पण ती थोड्याशा वेगळ्या पद्धतीची होती. की समजा बेलीफ सर्व्हिसला गेला आणि ज्याच्यावर सरबज करायचा आहे तो काही माणूस मिळत नाही किंवा तो अवेलेबल नाही, तर त्याच्या घरातील रिस्पॉन्सिबल माणसावर ती सर्व्हिस बजावली जाते. आता आपल्या CPCमध्ये आता हल्ली अमेंडमेंट आलं आहे काही वर्षापूर्वी की ॲडल्ट पर्सन म्हणून एक डेफिनेशन त्याच्यामध्ये होती, त्यामध्ये वुमन्स नव्हत्या. त्यात ॲडल्ट्स म्हणजे मेल, 18 वर्षाच्या वरचा मेल तो रिस्पॉन्सिबल पकडला जाता. पण तो कालांतराने त्याच्यामध्ये रिस्पॉन्डंटची वाईफ जरी असेल तर ती सर्व्हिस तिच्यावर जर झाली तर इट इज अ व्हॅलिड सर्व्हिस. हे आता आपण काही वर्षापूर्वी ती दुरुस्ती केली. आधी मेल डॉमिनेंट सिस्टीम चालत होती. तर त्या काळामध्ये सुद्धा त्याच्या घरातील रिस्पॉन्सिव्ह माणसाला अशी समन्स किंवा नोटीस बजावल्या जात असे. आणि त्या माणसाला आता फक्त तो काय करतो, तो घेतो आणि राहून जातो. पण तो त्या माणसाला ज्याला ती सर्व्हिस होत असे त्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी असायची. हुकूमनामा निघाल्यानंतर त्या माणसाला, जो माणूस होता त्याला म्हणत होते बिरादार, त्या बिरादाराला त्या प्रकरणात हजर राहावं लागत असे आणि ज्या पार्टीसाठी तो अपिअर झाला त्याकरिता त्याला डिफेंड करावं लागत असे. आणि त्यांनी जे डिफेंड केलं ते त्या मूळ पार्टीला बंधनकारक असे. कारण आपल्याकडे पॉवर ऑफ अटर्नीचा रूल काय आहे, इट बाइंड्स द पार्टी हू गिव्स द पॉवर. त्यावेळेला ती सिस्टीम अनरिटन तिथे अवेलेबल होती. आता हे सगळं झालं, सर्व्हिस झाली, बिरादाराला प्लीडिंग झाली आणि सगळं झालं, त्यावेळेला जजमेंटसुद्धा लिहावं लागत असत.
जजमेंट रायटिंग वॉज ऑल्सो दी पार्ट ऑफ द ड्युटी ऑफ द जजेस. पण त्यावेळेला ते प्रोसिजर फॉलो केल्यानंतर जे डॉक्युमेंट ऑफ प्रोनाऊन्समेंट असायचं त्याला मझर म्हणत असत त्यावेळेला. इट वॉज कॉल्ड एज अ मझर. आणि तो मझर असं न्यायाधीश चेंबरमध्ये बसून नव्हतं करत, ओपन पब्लिकच्या समोर तो मझर तयार होत असेल. तो असा मजर तयार झाल्यानंतर त्याला जजमेंट किंवा अवॉर्ड ह्यासारखं स्वरूप निर्माण होत असेल. आणि फक्त ते मजर करून चालत नसेल. मजर जे व्हायची, जजमेंट जी व्हायची ती गव्हर्नमेंटला सँक्शनसाठी जात असे त्यावेळेला, ॲप्रुव्हलसाठी. आणि ती जी आहे हे ॲप्रुव्हलला गेल्यानंतर मेकॅनिकली बसलेला बाबू ठप्पे नव्हता मारत. त्याचं रिएक्झामिनेशन होत होतं तिथे की वेदर इट इज करेक्ट, इनकरेक्ट, फेवरेटिझम आहे किंवा नाही. मेनी फॅक्टर्स मे बी देअर. ह्या फक्त आपला अंदाज आहे. टेस्ट करण्याच्या मागे काहीतरी लॉजिक हेच असतं की इट शुड बी टेस्टेड वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट. आणि त्यानंतर तो जो हे होता त्याच्यानंतर तो अवॉर्ड त्याला राजाचा सील लागत असेल आणि तेव्हा ते फायनल ॲडज्युडिकेशन होत असेल. तर अशा प्रकारची ती सिस्टीम चालत असेल. ती सील मारल्यानंतर त्याच्यावर सह्या असतात आणि राजदरबाराचा शिक्का असावा. त्यावेळेला आपण राजमुद्रा बघत पाहतो, इतिहासाच्या याच्यात पानं सापडतात आपल्याला. महाराजांची बखर वगैरे जर आपण पाहिली, काही जुनी पुस्तकं खूप छान आहेत ज्यामध्ये महाराजांची त्यावेळेला महाराज डिक्टेशनसुद्धा देत होते. बरं, आपण देत नाही. त्यांच्याकडे जो दस्तऐवज लिखाण करणारा जो माणूस होता त्याचं नाव आपल्याला आठवत नाही, कारखानीस कसं काहीतरी त्याला लेखणीस की काहीतरी होता, त्या नावाने आज आपण आडनावाने ओळखतो त्या लोकांना. आय एम नॉट रिकलेक्टिंग. ते डिक्टेशन देऊन ते सगळं करत असत आणि त्याचं फायनलायझेशन होत असत. आणि ती राजमुद्रा जेव्हा त्याला लागत असेल त्याला ऑथेंटिकेशन त्याला मिळत असेल. असे अनेक डॉक्युमेंट आहेत, फक्त जजमेंटपुरते नाही, बाकीचे हुकूम, पत्र, डायरेक्शन्स. आणि मित्रांनो, त्यावेळेला सुद्धा महाराजांचं एक व्हिजन आपण बघितलं की त्यांना माहीत होतं की फ्री ऑफ कास्ट काय दिलं तर मिसयूज होऊ शकतो. लिटिगेशनला फ्री ऑफ कॉस्ट जर दिलं, अशी सिस्टीम अलाव केली तर कोणी सोम्या गोम्या कोणी चालता चालता येईल, पिटिशन थ्रो करेल आणि साहेब माझा डिस्प्यूट सॉल्व करा. याला नियंत्रित करण्यासाठी आपल्याकडे जो कोर्ट फी ॲक्ट आहे, कोर्ट फी ॲक्टचा पर्पज आहे. त्याला काही तसंच कोर्ट फी ॲक्ट तयार झालेला नाही. आपल्या भारतातील जर स्टॅम्प ॲक्ट आणि कोर्ट ॲक्टचे जर आपण प्रिएम्बल वाचले तर त्याचा ऑब्जेक्ट काय आपल्याला लक्षात येईल. त्यावेळेला अनवॉन्टेड लिटिगेशन कंट्रोल करण्यासाठी महाराजांनी कोर्ट फीसुद्धा लावलेली होती. आणि आता फक्त एका साईडला कोर्ट फी लागते, त्यावेळेला दोन्ही बाजूला लागत असेल. त्या कोर्ट फीच्या बाबतीत मित्रांनो असं होतं की जो विनिंग पार्टी असेल त्याला जे चार्जेस लागले असत त्याला त्यावेळेला शेरनी किंवा हरकी म्हणत असत. ही विनिंग पार्टीला चार्जेस लागतात. आणि लुझिंग पार्टीला काय करत असेल की त्याला पैसे भरावे लागत असत तिथे इन द फॉर्म ऑफ मनी. त्याला गुन्हेगारी नावाचा शब्द होता. त्या डिपॉझिटच्या रिसिप्टचं बहुतेक नाव गुन्हेगारी असावी, क्लासिफाईड केलं असेल की हे त्यांनी तो दावा कुठेतरी हारलेला आहे. तर अशा प्रकारच्या सिस्टीममध्ये ती सिस्टीम चालत असताना सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पार्ट जो असतो ज्युडिशियल सिस्टीमचा कुठल्याही, कारण ज्युडिशियल सिस्टीम ही एकाच तत्वावर असते, ती म्हणजे इम्पार्शालिटी. आता ही इम्पार्शालिटीसुद्धा असली पाहिजे, हा सुद्धा व्हिजन त्यावेळेला महाराजांनी हेरला होता. आता हे इम्पार्शालिटी कशी होईल तर इट इज टू बी डन इन पब्लिक. त्यावेळेला जे काय करायचं सर्वांच्या समक्ष करायचं, अंधारात काही करायचं नाही. कारण आपल्याला माहीत आहे की आता साळुंके साहेब माझ्यासोबत बोलत आहेत आणि मधातच अध्यक्ष महाराज आलेत, ते माझ्याशी बोलतात साळुंके साहेबांनी मला बाजूला नेऊन काहीतरी बोललं, दुसरं जरी बोललं तर अध्यक्षांना संशय येईल, अरे कुछ तुम्ही गडबड मेरे बारे में बोल रहे. माणसाचा स्वभाव असा आहे की कोपऱ्यात घेऊन गेलं की ज्याच्यासमोरून उडून दिलं त्याला डाऊट येतो माझ्याच बाबतीत काहीतरी सांगताय म्हणून शंकेला जागा नाही. महाराजांनी त्याची सिस्टीम अशी केली होती. ती गोटसभा जी होती, जी पंचायत आणि गोटसभा होती, जसे आज आपल्याला कोर्टामध्ये फ्री ॲक्सेस आहे.
तुमचं मॅटर असो किंवा नसो, तुम्ही कोर्ट हॉलमध्ये बसू शकता, प्रोसिडिंग्स ऐकू शकता. तशी ती मुभा त्यावेळेला सुद्धा होती. कोणीही त्या ग्रामसभेमध्ये, त्या पंचायतीमध्ये किंवा गोटसभेमध्ये जाऊन बसत असे आणि प्रोसिडिंग ओपन सर्वामध्ये, ओपन कोर्टमध्ये किंवा ओपन स्पेसमध्ये जी होती ती त्यांच्यासमोर ती ओपन प्रोसिडिंग चालूच असे. तर अशी करण्याकरता अशा पद्धतीला तिथेच ते प्रकरण थांबलं नाही. वकिलांचा जन्म बहुतेक महाराजांच्या काळात पण झाला असेल, फक्त त्यांना वकील म्हणत नसत एवढाच फरक होता. तर ह्या प्रोसिडिंगमध्ये इंटरव्हेन करणारे लोक जे होते त्यांना महाप्रश्निक किंवा महाप्रश्चिक असं नाव शब्द होता. ते इंडिपेंडंट माणसं असायचे, त्यांचा त्या लिटिगेशनशी काही संबंध नसायचा. जसा वकिलाचा पर्सनल लिटिगेशनचे काही संबंध नाही. हल्ली आपण पक्षकार आपल्या अंगात आणतो हा भाग वेगळा. आपल्या डोक्यामध्ये पक्षकार शिरू नये, मी नेहमी सांगतो. आपला काही संबंध नसतो याशी, कारण आपल्याला वी हॅव टू असिस्ट द कोर्ट टू फाइंड आउट द ट्रूथ. तर त्यावेळेला कोर्टाला ट्रूथ फाइंड आउट करण्यासाठी हे महाप्रश्निक नावाचे व्यक्ती असत की त्यांना काहीतरी, इट मे बी पॉसिबल की ते काही क्वेश्चन पुट करत असतील, कुठले इश्यूज रेज करत असतील, कुठला डाटा सप्लाय करत असतील, वी डोंट नो, वी कॅन जस्ट गेस इट. तर त्यामध्ये हे समाजाचे असे लोक ज्युडिशियल सिस्टीमला कुठलाही मोबदला न घेता असिस्ट करत असत. जसं आपण त्यावेळेला म्हणू शकतो की आज जसं आपण एक्सपर्टचं ओपिनियन घेतो, मे बी दे वर द एक्सपर्ट दॅट सब्जेक्ट, असे पण असू शकतात. परंतु ही सिस्टीम तिथे त्यावेळेला अवेलेबल होती. आता मी बोललोच आहे की तिथे वकील नावाचा कोणी व्यक्ती किंवा प्राणी नव्हता. महत्त्वाची भूमिका महाराजांकडे जेव्हा आपण विविधांगी पाहतो, आपण अनेकदा इतिहासातनं पाहिलं की त्यांची महिलेप्रती काय आस्था होती, महिलेला ते सन्मान कसे देत असत. आपण अनेक किस्से ऐकलेले आहेत. इवन म्हणजे युद्धानंतर विरुद्ध पक्षाच्या ज्या महिला असत त्यांना महाराज, असा इतिहास आपण ऐकतो की मानसन्मानाने त्यांना घरी पोचून द्यायचे. ते जे सैनिक होते त्यांच्यासोबत जर कोणता लावाजमा असेल किंवा युद्धामध्ये ते हारले असतील आणि ते जर विस्थापित झाले असेल तर महाराज त्यांना, महिलांना विशेष करून अत्यंत मानसन्मान करून त्यांना घरी पोचवण्याचं काम करत असत. हा तो एक पाठ झाला त्या सिच्युएशनमध्ये. तर आपल्या प्रजेमधील महिलांना काय करायचं, प्रजेतील महिलांना सुद्धा ते मानसन्मान तर करत असत. परंतु महाराजांच्या काळातली जी ज्युडिशियल सिस्टीमचा याचा जर आपण इतिहासाचा जर थोडासा आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येईल की वुमेनला सुद्धा ह्या लिटिगेशनमध्ये पार्टिसिपेट करण्याचा अधिकार होता. तर त्यावेळेला महाराजांनी जेंडर बायस एलिमिनेट तेव्हाच केला होता. असा हा जेंडर बायस केल्यानंतर मित्रांनो, महाराजांनी फक्त राईट टू हिअरिंग दिला नाही, त्यावेळेला महाराजांनी महिलांसाठी जर काय क्रांती केली असेल तर त्यावेळेला मुलींना किंवा महिलांना चाइल्ड अडॉप्ट करण्याची सुद्धा राईट कन्फर्ड होते. महिला त्यावेळेला चाइल्ड अडॉप्ट करत असत. तर तशा परिस्थितीमध्ये नॉर्मली वारस म्हणून आपल्याकडे इतिहास असा होतो की अचानक समजा घरचा कर्ता पुरुष वारला आणि तिला मूल झालं नाही आणि कर्मधर्म संयोगाने काही कारणास्तव तिला पण मूल होऊ शकत नाही किंवा त्यावेळेला विडो सिस्टीम असल्यामुळे सेकंड मॅरेज होत होते पण एवढं प्रमाण नव्हतं असेल, तर फक्त त्या ह्याच्यामध्ये वारस म्हणूनच त्याला अडॉप्ट करायची पॉवर नव्हते किंवा वारस हवा म्हणून तेवढाच नव्हता. तर आपण त्यांची हिस्ट्री जर पाहिली तर आपल्या असं लक्षात येतं की त्या काळामध्ये जेव्हा महिलांना खूप कमी ॲपॉर्च्युनिटीज होत्या, अत्यंत रिस्ट्रिक्टेड लाईफ होतं, 4 भिंतीचं तिचं आयुष्य जात होतं, त्यावेळेला माणसाने ह्या अशा वैचारिक क्षमतेच्या व्यक्तीने महिलांना आधार म्हणून मूल अडॉप्ट करण्याचे अधिकार दिले. आता आपण सर्वसाधारणतः ॲडॉप्शनचा रूल जो पाहतो तो उत्तराधिकारी म्हणून पाहतो.
परंतु कदाचित महाराजांच्या डोक्यात हा विचार असेल की समजा एखादा माणूस मरण पावला, त्याच्याकडे एक दमडीसुद्धा नाही, मग अशाला वारस कोण येणार, उत्तराधिकारी कोण येणार? परंतु महाराजांच्या डोक्यात माझ्या बुद्धीप्रमाणे असा विचार असावा की अशी महिला जी निराधार झाली तिला आधार कोणीतरी असावा, म्हणून तिला अडॉप्शनचे पॉवर दिले असावे, जेणेकरून तिचं म्हातारपण आणि आयुष्य उर्वरित चांगलं जावं. तर असा हा ग्रेट थॉट असलेला आपला दैवत त्यांनी त्या काळामध्ये महिलांना ह्या स्तरावर पोचवलं, म्हणूनच ते वंदनीय आहेत, म्हणूनच ते वंदनीय आहेत. प्रश्न मित्रांनो असा आहे की त्यावेळेला सुद्धा आपण समजा गोट सभेची ज्युडिक्शनची जर थोडंसं इव्हॅल्युएशन केलं तर आपल्या लक्षात असं येईल की डोअर ॲट दी जस्टिस ॲट द डोअर स्टेप ती पद्धत होती आणि 24/7 ती फॅसिलिटी अवेलेबल असावी, म्हणून आपण हल्ली बघतो की छोट्यातल्या छोट्या गावातसुद्धा आपण कोर्ट उघडतो आहोत. तर तेव्हा ही सिस्टीम असावी. महाराजांना असं वाटतं की त्यावेळेला ही सिस्टीम 24/7 असावी, म्हणून त्यांनी रूट लेवलला त्या सिस्टीम तयार केल्या. आणि मित्रांनो, जर ओव्हरऑल सिस्टीमचा जर आपण अभ्यास केला तर त्या काळामध्ये सुद्धा इक्वॅलिटी आणि इंटिग्रिटीचं प्रिन्सिपल फॉलो होत होतं. इक्वॅलिटी इन द सेन्स कशी की दोघांना ऑपॉर्च्युनिटी, बाजू मांडा, महिलांना ऑपॉर्च्युनिटी, ओपन कोर्टात या, सगळं काय करा. तर इक्वॅलिटी आणि त्यामुळे जी इंटिग्रिटी होती हा सुद्धा त्यावेळेचा एक क्रायटेरिया होता सिस्टीम अनब्लेमिश रन करायसाठी. अशा विविध अंगी योजना महाराजांनी रंपवल्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या इम्प्लिमेंट केल्या आणि आपल्या प्रजेला त्याची सवय पडली. कारण महाराजांचं जीवनाचं उद्दिष्ट जे मला कळलं आहे ते होतं की आपण स्वाभिमानानं जगलं पाहिजे. हे राज्य आपलं आहे, इथे राज्य आपणच केलं पाहिजे, आपण कोणाच्या अंडरमध्ये राहू नये, हा मूळ उदात्त उद्देश घेऊन महाराज जगले असं मला वाटतं, माझं ऑब्झर्वेशन आहे. तर अशा महान विद्यार्थी बाबतीत आज मी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. आपण अत्यंत शांतीने ऐकलं. परत महाराजांना वंदन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद सर. असं म्हणलं जातं की आपल्या देशामध्ये कायदे इंग्रजांच्या काळात आले, पण सरांच्या मार्गदर्शनातून असं जाणवलं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभारामध्ये संपूर्ण सखोल कायदेविषयक रचना होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जेव्हा त्यांना संविधान लिहायचे होते तेव्हा त्यांना जास्त कष्ट घेण्याची गरज पडली नाही, कारण त्यांच्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य उभं होतं. कायदेविषयक जागरूकता व न्यायतत्परता असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पैलूंची माहिती आपल्याला साहेबांच्या मार्गदर्शनातून ऐकायला मिळाली. पुनश्च एकदा साहेबांचे धन्यवाद. मी वकील संघाच्या उपाध्यक्ष ॲडव्होकेट शिल्पा अवचार मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद सुष्मिता. मी पण एक अनोखा असा आभार प्रदर्शन आपल्या समोर करणार आहे. माननीय न्यायमूर्तींनी खूपच सुंदर आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था आपल्यासमोर सादर केली. विचारांच्या मशालेची हातात घेऊन तळपत्या सूर्याचा वारसा सांगणाऱ्या माननीय न्यायमूर्ती श्री मेहरे साहेब या मान्यवरांचे आभार. वादळांना छातीवर झेलण्याचे साहस आणि सामर्थ्य देणाऱ्या वक्त्यांच्या शब्दांचे आभार. छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था शांतपणे ऐकून घेणाऱ्या संयमी आपल्या सर्व ज्येष्ठ आणि कनिष्ठ वकील श्रोत्यांचे आभार. कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत सर्व काही सुयोग्यपणे जुळवून आणणाऱ्या नियोजकांच्या युक्तीचे आभार मानून उदात्त विचारांनी प्रेरित असे कार्यक्रम घडवून आणणाऱ्या आयोजकांच्या इच्छाशक्तीचे आभार. वेळ, पैसा, परिश्रम खर्च करून कार्यक्रमाच्या यशासाठी झटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार. सर्व काही सुरळीतपणे घडवून आणणाऱ्या ईश्वरीय शक्तीचे आभार. आभार आभार आभार. आपल्या या कार्यक्रमाची मी सांगता झाली अशी हे करते आणि आपली जी ही कार्यक्रमाची सांगता आपण चहा पाण्याची करावी ही मी विनंती करते आपल्यास. धन्यवाद.